नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरणार आहे आणि तिला तिच्या पापाची शिक्षा मिळणार आहे. ती शिक्षा देणार आहे ते म्हणजे जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र. कारण ऐश्वर्याने कांडच असं इतकं मोठं केलेलं आहे की आता तिची इतकी मजल वाढलेली आहे की तिने जानकीच्या जीवावर उठलेली आहे. जानकीला मारण्याचा प्लॅन तिने केलेला होता. का तर ऋषिकेश आणि जानकी हे आनंदाने त्यांची दिवाळी साजरी करत आहेत, म्हणून एवढं मोठं कारस्थान ही ऐश्वर्या करत आहे. कारण काहीही झालं तरी ऐश्वर्याची नाटकं काही केल्या थांबत नाहीत आणि तिनं कोणत्या नाही कोणत्या कारणाने वेगवेगळ्या गोष्टी करतच असते. हे सगळं तिचं चालू असतं आणि हे नक्की कशा पद्धतीनं सुरू होतं, नक्की ती काय करते, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऐश्वर्या हाफ मर्डरच्या केसमध्ये जेलमध्ये कशी जाणार, नक्की ऐश्वर्याने काय केलेलं आहे, कशामुळे तिला हाफ मर्डरच्या केसमध्ये जेलमध्ये जावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की अशी मोठी कोणती चूक घडते ऐश्वर्याकडून, तिनं काय करते आणि कशासाठी हे सगळं होणार आहे, आणि तिला सौमित्र हा जेलमध्ये पाठवणार आहे आणि जानकी, ऋषिकेश यांना न्याय मिळवून देणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलशी कनेक्ट राहा. कारण चॅनलला सबस्क्राईब करणं हे विनामूल्य आहे आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इकडे जानकीने आता गुलाबला फोन केलेला असतो आणि गुलाबला सांगितलेलं असतं की मी जे तुला फराळाचं दिलेलं होतं गुलाब दादा, ते तुम्ही घरी दिलं का. तेव्हा गुलाब सांगतो की हो, आणि मी सगळं व्यवस्थित असं मॅनेज केलेलं आहे, कुणाला काहीही कळणार नाही, हेही गुलाबने सांगितलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते थँक्यू. आता दिवाळीची सुरुवात होणार असते. दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि अभ्यंग स्नानापासून सुरुवात होणार असते आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार असतं. तर जानकीने आता सुरुवात केलेली आहे, सगळा फराळ बनवलेला आहे, अगदी मनापासून तिने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. सगळं काही ती अगदी मनापासून करत असते आणि त्याचबरोबर जानकीने अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या असतात. आणि जानकी सकाळी उठते तर लवकरच ती उठून येते. ती रणदिवेंच्या घरी. कारण जानकीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी रणदिवेंचं घर हे माझं घर आहे. माझं घर दिवाळीच्या दिवशी बिना रांगोळीचं, बिना दिव्यांचं नसेल. आज अभ्यंग स्नानाची वेळ आहे आणि मग दिवाळीच्या पहिल्या दिवशी जानकी येते. दारामध्ये सडा, रांगोळी सर्व गोष्टी करू लागते. कारण जानकीने मनापासून ते घर तिचं आहे, त्या घरातली लक्ष्मी त्या घरामध्ये नांदली पाहिजे असं जानकीचं म्हणणं असतं. म्हणून जानकीनं या सगळ्या गोष्टींची मनापासून सुरुवात केलेली असते. जानकी येते, दारामध्ये सडा मारते, रांगोळी काढते, दिवे लावते, त्याचबरोबर तुळशीला पाणी घालते, तुळशीची पूजा करते. या सगळ्या गोष्टी जानकी मनापासून करत असते. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे खूपच विचित्र होते. ती म्हणजे ऐश्वर्या झोपून राहिलेली असते. तिला या गोष्टीचं भानही नसतं की आज दिवाळीचा दिवस आहे, आपण लवकर उठलं पाहिजे, घरामध्ये दारामध्ये सडा रांगोळी केली पाहिजे. पण तिचं असं काहीच नसतं. ती निवांत झोपलेली असते, तिला जराही भान नसतं. जानकीने इथे येऊन सडा रांगोळी करून जानकी घरी पोचलेली असते. सुमित्रा उठते. सुमित्रा पाहते तर दारामध्ये रांगोळी काढलेली असते, दिवे लावलेले असतात, तुळशीला पाणी घातलेलं असतं आणि सुमित्रा आत येते. सुमित्रा म्हणू लागते की हे कसं शक्य आहे, म्हणजे हे कोणी केलं, कोण आलं होतं सडा रांगोळी करायला, हा प्रश्न सुमित्राला पडलेला असतो. आणि सुमित्रा मग आत येते आणि विचारते तर आजी मात्र ती तिच्या गुंडीचं कौतुक गुणगान गाणारी. ती लगेच सांगते की अगं हे सगळं माझ्या गुंडीनं, ऐश्वर्यानं केलेलं आहे. तेव्हा जानकी इकडे सुमित्राला मात्र धक्का बसतो. सुमित्रा म्हणते शक्यच नाही, हे ऐश्वर्यानं करणं शक्यच नाही, तिला काहीही यातलं जमतच नाही. हे कॉन्फिडंटली बोलत असते ती म्हणजे सुमित्रा. सुमित्राला माहिती असतं की ऐश्वर्याला काय येतं, काही येत नाही, या सगळ्या गोष्टी तिला माहिती असतात. ती म्हणते की हे शक्यच नाही, ऐश्वर्या हे करू शकत नाही, एवढा कॉन्फिडन्स सुमित्राला असतो. आणि मग सुमित्रा म्हणते की नाही, हे जे सगळं केलेलं आहे ते ऐश्वर्याने केलेलंच नाही, याबद्दल सुमित्राला खात्री असते. मग सुमित्रा येते आणि तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि सारंग म्हणतो की ऐश्वर्या उठलेलीच नाही आहे, ऐश्वर्या झोपलेली आहे. तर आजी पुन्हा बाजू घेऊन म्हणते की अगं झोपली असेल म्हणजे काम करून झोपली असेल ना ती.
तू असं काय समजते की तिनं झोपूनच राहिलेली आहे? काम तर तिनं केलं असेल ना उठून, असं आजी मुद्दामच बाजू घेते आणि बोलू लागते. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते, ठीक आहे, आता अभ्यंगस्नानाची वेळ झालेली आहे, जाऊन मला उठवलं तर पाहिजे ना तिला, कारण अभ्यंगस्नानाची सुरुवात झाली पाहिजे ना. असं म्हणत आजी तिला उठवण्यासाठी जाते आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आजी तिला उठवण्यासाठी गेलेली असते आणि त्या आजीबरोबर गेलेली असते ती म्हणजे सुमित्रा. तर सगळ्याजणी जातात. इकडे जानकीने मात्र उठणं लावून ओवीला, ऋषिकेशला तयारी केलेली असते आंघोळीची. दोघांनाही उठणं लावलेलं असतं दिवाळीच्या दिवशी. दोघंही खुश असतात आणि अभ्यंगस्नानाची सगळी तयारी झालेली असते आणि दोघंही खूपच खुश होतात. त्यांनाही खूप आनंद झालेला असतो. इकडे सुमित्रा ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि तिला उठवू लागते. ऐश्वर्या म्हणते की हां उठते. ऐश्वर्याला यातल्या कोणत्याच गोष्टी माहिती नसतात, कारण सयाजीरावांनी खूपच लाडात तिला वाढवलेलं असतं. तिने असा विचार केलेला असतो की काहीही झालं तरी आपल्याला काय करायचं या सगळ्या गोष्टींनी, असा विचार करतच आजपर्यंत ती राहिलेली असते आणि तिला वाटतच नसतं की हे सगळं जे काय झालेलं आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीनं घडलेलं आहे याचं तिला भानही नसतं. आणि मग ऐश्वर्याला बोललं जातं आवर आणि उठ. ऐश्वर्याला मात्र राग येतो, कारण उठल्यापासून फक्त जानकी जानकी जानकी, जानकीनं हे केलं असतं, आत्तापर्यंत जानकी असते तर जानकीनं ते केलं असतं, या सगळ्या गोष्टींचं गुणगान ऐकून ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि तिची खूपच चिडचिड होत असते. तिला ह्या गोष्टी पटतच नसतात की माझं काही कौतुक केलं जात नाही आहे. ती जानकी या घरातून बाहेर गेलेली आहे तरीही त्या जानकीचंच कौतुक होतं आहे, जानकीचाच कौतुक सोहळा चालू आहे. माझ्याबद्दल इथं कोणालाच काही वाटत नाही, कारण जानकी असती तर जानकीनं हे केलं असतं, जानकी असती तर जानकीनं ते केलं असतं. हेच सगळं ऐकून ऐश्वर्याच्या कानांना वीट आलेला असतो. इकडे जानकीची मात्र जोरदार तयारी सुरू असते. जानकी गेली 10 वर्ष जर आपल्या कुटुंबासाठी सर्वांसाठी हे सगळं करत असते, त्यामुळे जानकीला त्याचं काही वाटत नसतं. तिच्या अंगवळणी पडलेलं असतं, सर्व गोष्टी ती मनापासून करत असते आणि त्याचबरोबर जानकीला त्या गोष्टीपासून आनंदही मिळत असतो, म्हणून तिनं सगळ्यांसाठी आनंदाने हे सगळं करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता आंघोळीची तयारी करायची आहे, उठणं आणलेलं नाही म्हणून पुन्हा सुरुवात होती आणि पुन्हा बोलायला सुरुवात करते ती म्हणजे सुमित्रा. सुमित्रा म्हणू लागते, बघितलं ना, म्हणजे मी बोलत होते ना, इथं जर आत्ता आपली जानकी असती तर सगळ्या गोष्टी माझ्या हातात हजर झाल्या असत्या, कारण आज पहिली आंघोळ आहे तर पहिल्या आंघोळी दिवशी आई उठणं लावून आंघोळ घालत असते आणि पाडव्याच्या दिवशी बायको उठणं लावते, हे सगळं बोललं जात असतं. ऐश्वर्या आता आलेली असते, परंतु ऐश्वर्याचं एकच असतं की नाही, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, काहीही झालं तरीही मी मात्र हे ऐकून घेणार नाही, एवढंच तिचं सुरू झालेलं असतं. आणि ऐश्वर्या मात्र हे सगळं मुद्दामूनच करत असते. तिला प्रत्येक वेळेस राग येत असतो, तिला ह्या गोष्टी पटत नसतात, म्हणूनच तिची ही नाटकं सुरू असतात. सौमित्र पण अजून टोमणे मारायचे काही सोडत नसतो. सौमित्र पण ऐश्वर्याची वाट लावत असतो. तो प्रत्येक वेळेस म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का आई, जानकी वहिनी या घरची लक्ष्मी होती आणि तू घरच्या लक्ष्मीलाच या घरातून लाथाडलेला आहे, नको त्या लोकांवरती विश्वास ठेवून हे सगळं तू केलेलं आहे आणि आता बघ त्याची शिक्षा तुला काय भोगावी लागत आहे ते, कारण जानकी वहिनी खरी होती तरीही तू जानकी वहिनीवरती विश्वास ठेवला नाही. पण इकडे सुमित्रा मात्र पेचात सापडत असते. सुमित्रा म्हणत असते की यांनी मला सांगितलेलं होतं ना की मला ऐश्वर्याने ढकललेलं आहे. सौमित्र एकटा म्हणत असतो की त्याच्या मागं काहीतरी रिझन असणार आहे, म्हणूनच नाना असे बोललेले होते. आणि आता याहीपेक्षा मोठी गोष्ट घडते ती म्हणजे ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रणदिव्यांच्या घरी काळा कुट्ट अंधार झालेला असतो आणि इकडे सुमित्राला प्रश्न पडतो. ती म्हणते, काय झालं हे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंधार झाला आहे घरामध्ये. सौमित्र म्हणतो, घरातली लक्ष्मी जर बाहेर असेल आणि नको त्या लोकांना हा सगळा मान दिला जात असेल तर हे होणारच आहे. सौमित्राचं मात्र नेहमीचंच असतं, तो त्याच पद्धतीनं बोलत असतो. तेव्हा मात्र सगळ्या ऐश्वर्याला राग येतो आणि मग तिथे वायरमॅन येतो. त्याला विचारलं जातं की लाईट का कट केली आहे. ऐश्वर्या त्याला खूपच तोऱ्यात बोलत असते. तेव्हा तो म्हणतो की लाईट बिल तुमचं भरलेलं नाही. हे ऐकल्यानंतर इकडे ऐश्वर्या म्हणते, म्हणजे कोण लाईट बिल भरत असतं, हा प्रश्न विचारला जातो. सुमित्रा ही म्हणते, लाईट बिल कसं भरलं गेलं नाही. मग हा प्रश्न विचारला जातो, लाईट बिल कोण भरतं. तेव्हा सारंग सगळ्यांना सांगतो की जानकी वहिनी लाईट बिल भरायची. त्या क्षणी सौमित्रला पुन्हा संधी मिळते.
म्हणजे जानकी घरात नाही, जानकी वहिनी घरात नाही, तर घरातली घडी विस्कळीत होत चाललेली आहे. आई बघितलंस ना, तुला काय वाटत होतं इतके दिवस? जानकी वहिनी आहे म्हणून सगळं होत होतं, जानकी वहिनी आहे म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. पण आज जानकी वहिनी घरात नाही, तर या घरातली लाईटसुद्धा गेलेली आहे, या घरामध्ये अंधार झालेला आहे. हे सगळं सौमित्र बोलत असतो. तेव्हा मात्र सुमित्राची वाटच लागलेली असते. सुमित्राला कळायचं बंद झालेलं असतं आणि सुमित्रा ऐश्वर्याकडे पाहत असते. त्याहीपेक्षा जास्त राग हा ऐश्वर्याला आलेला असतो. कारण ऐश्वर्या म्हणत असते की प्रत्येक वेळेस ती जानकी 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 प्रत्येक वेळेस हेच चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे आता जानकीने फराळ पाठवलेला असतो. तो फराळ सगळेजण खातात, जानकीचं कौतुक होतं. आणि आता जानकीवर वॉच ठेवायला तिने सगुणाला पाठवलेलं असतं. आणि त्याहीपेक्षा मोठं कारस्थान आता ऐश्वर्याचं सुरू असतं. ते म्हणजे तिने जानकीच्या जीवाला धोका पोचवायचं ठरवलेलं असतं आणि तिने त्यासाठी प्लॅन केलेला असतो. त्यासाठी तिने सगुणाची मदत घेतलेली असते. सगुणाला सांगितलेलं असतं की मी जे सांगेल ते तुला करायचं आहे आणि तुला त्यासाठी भरपूर पैसे दिले जाणार आहेत. काहीही झालं तरी त्या जानकीच्या जीवाला धोका निर्माण झाला पाहिजे, कारण त्यांनी 1,00,000 रुपये कमवलेले आहेत. त्या 1,00,000 रुपयांवरती दोघंजण खूपच उड्या मारत आहेत. तर आपल्याला ही गोष्ट करावी लागणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि मग सगुणा पण लोभी असते, पैशाला हापापलेली असते आणि ती 1,00,000 रुपयांसाठी हे सगळं करायला तयार जात होते. आणि तिला वाटत असतं की 4 पैसे आपल्याला मिळतील, आपली गरिबी हटेल. पण तिला कुठं माहिती असतं की ऐश्वर्या ही पुन्हा तिला फेकून देणार आहे. ही गोष्ट मात्र सगुणाला माहिती नसते. आणि मग सगुणाला जे सांगितलं जातं ते सगुणा करते. आणि सगुणाला तिथे फटाक्यांमध्ये काहीतरी स्फोटकं मिक्स करायला सांगितलेले असतात आणि जानकीच्या घराच्या शेजारी हे सगळं करायचं असतं. सगुणा तयार होती आणि ऐनवेळी तिथे देवी आईची कृपा होते ती जानकीवरती आणि जानकी तिथून सुखरूप बाहेर पडते आणि त्यात अडकते ती सगुणा आणि सगुणा स्वतःच पेटली जाते. आणि त्याचवेळी इकडे सगुणा पेटलेली असते. सगुणाला उपचारांची गरज असते आणि मग ती लगेचच गुलाब धावतच बंगल्यावरती येतो आणि त्याला आईसाहेबांना भेटायचं असतं, सौमित्र दादांना, सारंग दादांना भेटायचं असतं. पण तिथे असते ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की काय झालं? तेव्हा तो म्हणतो की मला आईसाहेबांना भेटायचं आहे. तेव्हा ती म्हणते या घरची मालकीण मी आहे, तुला जे काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोल. तेव्हा गुलाब म्हणतो की असा असा अपघात झालेला आहे आणि सगुणा भाजली गेलेली आहे, तिला खूप लागलेलं आहे, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे, तर मला काही पैशांची गरज आहे, मला ते पैसे ॲडव्हान्समध्ये हवे आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुला काहीही मिळणार नाही, फुटकी कवडीही मिळणार नाही, कारण तू काम करतो त्या जानकीसाठी आणि पैसे मागायला तू इथे येतोस. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे त्याला खूप वाईट वाटतं. त्याला कळत नसतं की हे काय होत आहे, आपल्याच बाबतीत असं का? आता इथे जर जानकी वहिनी असत्या तर त्यांनी खरंच माझी मदत केली असती. त्यांनी मला सांगितलं असतं की गुलाब काळजी करायची काही गरज नाही. पण आज हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्यानंतर जानकी तिथून जात असते. जानकी विचारते गुलाब काय झालं? तेव्हा गुलाब सांगतो की सगुणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तिला फटाक्यांमध्ये ती पेटलेली आहे, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, पैसे लागणार आहेत. जानकी म्हणते काळजी करू नको, आम्ही दोघं आता हॉस्पिटलकडे येतो आहे, तू सगुणाकडे जा, पैशांची व्यवस्था केली जाईल. आणि मग जानकी ऋषिकेशकडे येते. ऋषिकेशला सांगू लागते की ऋषिकेश आपल्याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जायचं आहे, आपल्याकडे जे पैसे आहेत ते सगळे घ्या. आणि मग ऋषिकेश म्हणतो काय झालं? तर जानकी सांगते सगुणाला ॲडमिट केलेलं आहे. सगुणाला ॲडमिट केलेलं असतं. जानकी आणि ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात आणि तिथे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला प्रश्न पडलेला असतो. जानकी आणि ऋषिकेश डायरेक्ट जातात आणि तिथे पैसे भरतात. तेव्हा मात्र इकडे बाहेर असते तिथे सगुणा आणि गुलाब त्या रूममध्ये असतात, त्यांना दिसत असतं. तेव्हा सगुणाला गुलाब म्हणत असतो की बघ दादासाहेब आणि वहिनीसाहेबांनी त्यांच्याकडे जेवढे पैसे होते ते सगळे तुझ्या उपचारांसाठी भरलेले आहेत. ओवीच्या शाळेची फीसुद्धा होती, तीसुद्धा त्यांनी उपचारांसाठी तुझ्यावर भरलेली आहे. आणि आत्ता ते आपल्यासाठी इथं उभे राहिलेले आहेत. आणि बघितलं ना, आणि आत्ता तुला लक्षात आलं असेल, तू त्या ऐश्वर्याला त्यांना जाऊन सगळी मदत करत होती, जानकी वहिनींच्या विरोधात भडकवत होती. पण काय झालं तुझ्या लक्षात आलं ना? हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगुणाला पण वाईट वाटू लागतं
आणि इकडे जानकी बाहेर येऊन म्हणत असते की हो मी तुम्हाला सगळे पैसे भरायला लावलेले आहेत, पण आता काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे तिला ऋषिकेश म्हणू लागतो की जानकी काळजी करायची काही गरज नाही, माणुसकी महत्त्वाची आहे, कारण सगुणाचा जीव महत्त्वाचा आहे, सगुणाचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं, म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे. पैसे काय आजचे उद्या करता येतील उभे, आपण ओवीच्या शाळेमध्ये जाऊन बोलूया तसं, असं बोललं जात असतं. तेव्हा जानकी ही तयार होते, ती खंबीरपणे उभी राहते आणि ती म्हणू लागते की अहो खरंच मला ना आत्ता बरं वाटत आहे, आणि म्हणते की मी तुमच्यासोबत आहे, आपण दोघंजण एकत्र येऊन लढूया, आपल्याला कधीही माघार घ्यावी लागणार नाही. हे सगळं जानकीही बोलत असते आणि दोघं पुन्हा आता उभारी घेत असतात, पुन्हा लढण्यासाठी सज्ज झालेले असतात. आणि इकडे सौमित्रला ही गोष्ट कळलेली असते आणि सौमित्र या गोष्टीच्या मुळाशी जाऊ लागतो. आणि सगुणा आता सौमित्र त्याचबरोबर पोलिसांना तिथे स्टेटमेंट देते, ते म्हणजे ऐश्वर्याने तिला हे सगळं करायला सांगितलेलं होतं. या सगळ्यामध्ये जानकी वहिनीसाहेबांना तिने मारायला सांगितलेलं होतं, त्यांना पेटवून द्यायचं होतं, पण त्या सगळ्यामध्ये मीच पेटलेली आहे, मी चुकीच्या माणसांची साथ देत होती, म्हणून देवाने मला ती शिक्षा दिलेली आहे. आणि हे स्टेटमेंट जेव्हा कळतं सौमित्रला, तेव्हा सौमित्र पोलीस घेऊन घरी येतो. जानकी ऋषिकेशने पोलीस कंप्लेंट केलेली नसते, तर हाफ मर्डरची केस दाखल केलेली असते, ती सौमित्रनं केलेली असते. आणि सौमित्रानं दाखवून दिलेलं असतं ऐश्वर्याला की तिची काय लायकी आहे, आणि तिच्या लायकीमध्ये तिला तिथं ठेवलेलं असतं. आणि इकडे सगुणाने आता तिला चुकीची उपरती झालेली असते, पश्चाताप झालेला असतो, आणि तिने जानकीच्या बाजूने साक्ष दिलेली असते, आणि त्यामुळंच ऐश्वर्या आता जेलमध्ये खडी फोडत असते. तर आजच्या या मध्ये आपल्याला ऐश्वर्याला शिक्षा मिळताना पाहायला मिळालेली आहे. तिला शिक्षा होणार आहे का, तर जानकीच्या जीवनमरणाचा प्रश्न होता, त्यामुळं ऐश्वर्याची वाट लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.